जागृत महाराष्ट्रातर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे। बाबासाहेबांच्या शिक्षण, कायदा, अर्थ, भारताच्या जडणघडणीतले योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 5 मिनिटाचा हॉरिझॉन्टल मोडमध्ये व्हिडिओ आपलं नाव, शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा। उत्कृष्ट भाषणांना मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह। अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोडवर रविवारी रात्री फिरण्यासाठी गेलेल्या 54 वर्षीय महिला आणि तिच्या 31 वर्षीय मुलीला भरधाव सेडान कारने धडक दिली। या अपघातात दोघी गंभीर जखमी झाले आहेत। जखमी महिलेचे नाव बरका ठाकूर आणि तिच्या मुलीचे नाव प्रियंका अग्रवाल असे आहे। दोघी रात्री जेवणानंतर घराबाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या सेडान कारने त्यांना जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर कारने रस्त्यावरील एका उभ्या बसला धडक दिली। अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला। आरोपी मोहित निर्मल हा जोगेश्वरी पश्चिम येथील द्वितीय वर्षाचा कॉलेज विद्यार्थी आहे। तो आपल्या मित्राच्या कारमध्ये 2 प्रवाशांसह होता। अपघातानंतर त्याने घाबरून पळ काढला, मात्र नंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले। चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा दावा केला आहे। वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आली आहे। सध्या दोघी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। लोखंडवाला बॅक रोडवर मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग, अवैध स्टॉल असल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावर चालण्यासाठी त्रास सहन करावा लागतो। यामुळे आणखीन घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।